नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र चंदन कांबळी आणि आज मी, सचिन आणि बाळाशेठ आम्ही आलो आहे कारवार कोडीबागमध्ये, जिथे माझं आहे घर. तर चला तुम्हाला मी दाखवतो माझं घर. आणि हे बघा, हे समोर जे दिसतंय ते आमचं सामायिक घर आहे. आणि घराच्या आजूबाजूला पूर्णपणे जंगल म्हणजे रान वाढलेलं आहे, कारण की इथे आता कोणच राहत नाही. हे आमचं सामायिक घर आहे. माझे चुलत भाऊ इथेच राहतात, पण ते कायमस्वरूपी गोव्याला असल्यामुळे सणासुदीला किंवा अधूनमधून इथे येतात. त्यामुळे घराकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि आजूबाजूला असं रान वाढलं आहे. आणि घराच्या पाठीमागे हे जे तुम्हाला दिसते ती आहे विहीर, आणि विहिरीत पाणी पण बघा किती जवळ आहे ते. घर पाहून झाल्यानंतर आता आपण आलोय प्रमोदकडे. प्रमोदने खास आग्रह करून आम्हाला चहासाठी बोलावलं. मस्त गरमागरम चहा आणि खायला देऊन त्याने आमचा छान पाहुणचार केला. हा बघा, जो झोपलेला दिसतोय तो प्रमोदचा मुलगा आणि ही प्रमोदची मिसेस. दोघांनीही अगदी मनापासून स्वागत केलं. तिथून निघाल्यानंतर हा समोर दिसतोय तो आदेश, आणि ही आहे मंगलताई आणि स्वाती वहिनी. त्यांनाही भेटलो, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. त्यांचा निरोप घेऊन आता आपण निघालोय लोणचं घेण्यासाठी. तर लोणचं प्रमोद टू व्हीलरने पुढे आणि आम्ही फोर व्हीलरने त्याच्या पाठोपाठ. प्रमोद आम्हाला घेऊन आला जोशी यांच्या दुकानात. तेथे 2 प्रकारची लोणची होती, अख्ख्या कैरीचं आणि कापलेल्या कैरीचं. त्यातलं अख्ख्या कैरीचं लोणचं आवडलं आणि मग काय मस्तपैकी लोणचं घेतलं. त्यानंतर आलो कारवारला. कारवारला इथलं प्रसिद्ध खाजं घ्यायचं राहून कसं चालेल, म्हणून दुकानातून मस्त खाजी घेतली आणि आता सुरू झाला आपला रत्नागिरीकडे परतीचा प्रवास. पण तेवढ्यात मित्र रवीचा फोन आला. पुढे ब्रिजवर थांबतोय. हा बघा, हा जो दिसतोय तो माझा मित्र रवी. कितीतरी वर्षांनी आमची भेट झाली. बहुतेक 2019 नंतर आज 2026मध्ये रवीला भेटलोय. भेटल्याचा आनंद काही वेगळाच होता. मग जुन्या आठवणी, गप्पा आणि लहानपणी केलेली सगळी मस्ती हे सगळं सचिन आणि बाळाला सांगत होता. शेवटी रवीचा निरोप घेतला आणि आम्ही आपल्या रत्नागिरीच्या परतीच्या मार्गाला लागलो. काही ठिकाणी आपण कितीही वर्षांनी गेलो तरी आठवणी मात्र तिथेच राहतात. आजची ही कारवारची सफर अशीच जुन्या आठवणी जाग्या केल्या.